नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। पोलीस भरती हा शब्द आता ऐकला तरी कन्फ्युजन सुरूच होतं लगेच। कारण मित्रांनो, आज आपण यूट्यूबवरती असू द्या किंवा आपल्या आसपास असू द्या, पोलीस भरतीचं नाव काढलं की कुठेतरी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो, की गेल्या 2 वर्षाच्या भरतीपासून जर आपण पाहिलं तर कुठेतरी फ्लेक्झिबल डेट होतच राहिले। तसं फिक्स आजपर्यंत कोणी सांगू शकलं नाही की पोलीस भरतीचं वेळापत्रक हे असणार आहे, म्हणजे या तारखेला फॉर्म निघणार आहेत, ह्या तारखेला फॉर्म संपणार आहेत, या तारखेला फिजिकल असणार आहे, या तारखेला आपलं लेखी असणार आहे, या तारखेला मेडिकल आणि या तारखेला आपण ट्रेनिंगला जाणार आहोत। दरवर्षी काही ना काही गोष्टी घडतात, भरती मागे पुढे होते आणि कुठेतरी याच्यातून आपल्याला एक दिसून येतं मित्रांनो की डिसिप्लिन नाही आहे असं आपण म्हणू शकतो या भरती प्रक्रियेमध्ये। तर मित्रांनो, यावर्षी सुद्धा तेच झालं। फॉर्म 30 डिसेंबरच्या आधी यायला पाहिजे होते, त्याच्यामुळे काहीतरी ज्यांचं वय निघून गेले त्या मित्रांना संधी मिळाली असती, परंतु असं झालं नाही मित्रांनो। त्या मुलांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, मंत्रालयापर्यंत गेले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येईल की नाही येईल आपल्याला काही दिवसानंतर कळेलच। परंतु हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये एक अपडेट मला सांगायची आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच। त्यापूर्वी आपण थोडक्यात काही गोष्टींवरती आपल्याला डिस्कस करायचे। काय डिस्कस करायचे? एक म्हणजे ज्यांनी डबल फॉर्म भरलेत त्यांचं काय होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे समजा आता पुन्हा जर पोलीस भरतीची डेट वाढवून मिळाली तर कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये ॲड होणार आहेत। तिसरी गोष्ट आपलं फिजिकल केव्हा असणार आहे आणि चौथी गोष्ट जर पुन्हा भरती आली तर मित्रांनो याचा फायदा होईल की नाही होईल, या 4 गोष्टींवरती आपलं डिस्कशन करायचं आहे। मित्रांनो, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल, नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता। तर मित्रांनो, सुरू त्याच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्हाला फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, फिजिकलच्या डेटबद्दल थोडक्यात बोलूया। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले मित्रांनो आत्तापर्यंत, जवळजवळ आत्तापर्यंतचा आकडा जर पाहिला तर 15 ते 18 लाखापर्यंत आहे। म्हणजे आपण फिक्स सांगू शकत नाही की एवढेच फॉर्म भरलेत, 15 ते 18 लाखापर्यंत आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांचं फिजिकल जर आपण विचार केला तर जून सोडून द्या मित्रांनो, जुलै नंतर आणि 15 ऑगस्टच्या आधी या दरम्यान हे फिजिकल होऊ शकतं। त्याचं कारण असं आहे, इलेक्शन सुरू आहेत पूर्ण आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेतच। आणि त्याच्यानंतर ही जी नवीन सरकार स्थापन होणार मित्रांनो, ते स्थापन झाल्यानंतर बजेट येणार, भरपूर अशा गोष्टी होणार आणि त्या गोष्टी झाल्यानंतरच भरती होऊ शकते। याच्यामध्ये काहीही म्हणजेच आपण म्हणू शकतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही का? तर होणार नाहीच मित्रांनो। त्याच्यामुळे जुलै 15 नंतर आणि 15 ऑगस्टच्या आधी आपण ह्या डेटमध्ये आपली फिजिकलची डेट निघेल। परंतु जर समजा आत्ता जसं पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालं आहे की डेट वाढवून दिल्या पाहिजेत किंवा काही गोष्टी झाल्या पाहिजेत, त्या कशासाठी की जे कास्टमध्ये विद्यार्थी आहेत मित्रांनो, त्या कास्टमधल्या विद्यार्थ्यांना, भरपूर अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे फॉर्म भरता आले नाहीत, किंवा जे विद्यार्थी वय वाढवून मागत होते मित्रांनो आणि समजा त्यांना वय वाढवून दिलं तर पुन्हा एकदा फॉर्मची जी काय वेबसाईट आहे किंवा फॉर्मची डेट आहे ती त्यांनी वाढवावीच लागणार आहे। ते झालं किंवा अजून काही अडथळे आले तर अजूनही पुढे वरती जाऊ शकते। पण त्याचा एक फायदा होऊ शकतो मित्रांनो, तो म्हणजे काय की जागा वाढवून येण्याची शक्यता सुद्धा तेवढीच जास्त आहे। परंतु असं म्हणतात ना मित्रांनो की एखाद्या गोष्टीची जेवढा फायदा असतो तेवढाच तोटा सुद्धा असतो। तर तोटा इथे तुम्हाला मित्रांनो काय होणार आहे, समजा वय वाढवून मिळालं त्याच्यामध्ये आता जसं 15 ते 17 लाख 18 लाख फॉर्म आलेत, तसंच पुढे जाऊन काय होणार आहे, जवळजवळ 20 लाखाचा टप्पा पार होऊ शकतो। परंतु जागा वाढल्या तर काही प्रॉब्लेम नाही। परंतु अजून एक गोष्ट होऊ शकते, जे विद्यार्थी आत्ता 12वी पास झालेत मित्रांनो, ज्यांचा निकाल आता जून महिन्याच्या आसपास येईल, ते सुद्धा विद्यार्थी या भरतीमध्ये उतरतील आणि कुठेतरी 1 लाखाच्या आसपास आकडा वाढेल का? तो वाढेल। आणि ते विद्यार्थी फ्रेश असतील, ते विद्यार्थी फ्रेश असल्यामुळे त्याच्यापैकी किती विद्यार्थ्यांचा इथे अभ्यास असेल आणि किती नसेल हे सांगता येणार नाही आहे। आणि काही विद्यार्थी तर असे असतील मित्रांनो की पूर्णपणे टार्गेट ठेवूनच या भरतीला येतील, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढेल। आणि समजा तुमची एक जागा आहे, एका जागेला जवळजवळ 100 फॉर्म आले असतील तर तिथे 200 फॉर्म येण्याची शक्यता जास्त आहे। त्याच्यामुळे फायदाही तेवढाच आहे, तोटाही तेवढाच आहे। दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला ह्या 2 गोष्टी सांगितल्या अपडेटबद्दल की पोलीस भरतीची जी डेट आहे मित्रांनो जुलै नंतरच येऊ शकते, तर जुलै नंतर येऊ शकते। आणि फॉर्म जर लेट झाले तर काय होणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। आता मित्रांनो आपण बोलायचं आहे की समजा ही जी भरती आहे, पोलीस भरती आहे, ही पोलीस भरती स्टेच आला
होऊ शकतं याच्या आधीसुद्धा झालं होतं. आर्मीची भरती निघाली, फॉर्म भरून झाले आणि आर्मीची भरती ती कॅन्सल झाली. समजा मित्रांनो ही भरतीच कॅन्सल झाली तर पुढे काय, हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे उभा होतो. कारण की सरकार बदलतंय. इन केस समजा वेगळं कोणतं सरकार आलं आणि त्यांनी भरतीची पूर्णपणे प्रक्रियाच वेगळी केली, त्यांनी वेगळंच सगळं धोरण ठरवलं, मग काय होणार? तर मित्रांनो जागा वाढतील, फॉर्म ज्यांनी भरलेत त्यांना पुन्हा भरावे लागतील आणि तिसरी गोष्ट कॉम्पिटिशन आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा डबल होणार आहे. तर या गोष्टी मित्रांनो लक्षात धरून ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्या स्वतःला आणि आपल्या माइंडला कन्फ्यूज होऊन देऊ नका, वायबल होऊन देऊ नका. जे आपलं टार्गेट आहे फक्त त्या गोलावरच लक्ष ठेवा. आपण असं म्हणतो ना, एका फळ्यावरती एक काळा बिंदू दिला आणि आपल्याला विचारलं की पुढे काय आहे, तर आपल्याला फक्त तो काळा बिंदू दिसला पाहिजे, ना की फळा दिसला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं जे टार्गेट आहे वर्दी, ते टार्गेट वर्दीच ठेवा आणि बाकी इकडे तिकडे भरकटत बसू नका. आपला अभ्यास, आपलं प्रॅक्टिस याच्यावर लक्ष ठेवा. जेव्हा भरती येईल तेव्हा येईल, तुम्हाला हा चान्स मिळणार आहे. आता मित्रांनो पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे काय, डबल फॉर्म. तर मित्रांनो सांगायला थोडं दुःखच होईल की यावर्षी शासनाने सुद्धा आणि जे भरती करतात मुलं त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरलेला आहे. तो म्हणजे काय, डबल फॉर्म. त्याच्यामुळे जर मित्रांनो तुम्ही डबल फॉर्म भरला असेल तर कुठेतरी याचं नुकसान होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. त्याच्यामुळे मित्रांनो समजा ही भरती कॅन्सल झाली आणि पुन्हा जर भरती आली एक 20% चान्सेस आहेत मित्रांनो. जर पुन्हा ही भरती आली तर मित्रांनो डबल फॉर्म भरू नका. याच्या आधीसुद्धा मी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की तुम्ही डबल फॉर्म भरू नका. प्रॉब्लेम होईल का, तर होईल. कारण की समजा आपलाच बांधव आहे, जे काय आपल्या आसपास बांधव आहेत ते आहेत, आपलेच आहेत. पण समजा मी भरती झालो, मी डबल फॉर्म भरले होते, मी भरती झालो आणि एखादा विद्यार्थी आहे ज्यांनी सिंगल फॉर्म भरला होता पण तो भरती झाला नाही, तर उद्या उठून तो आपल्यावर किंवा भरती बोर्डावरती केस करायला बसला आहे की त्यांनी 2 फॉर्म भरले त्याच्यामुळे तो भरती झाला, मी एकच फॉर्म भरला त्याच्यामुळे भरती नाही झालो. याच्यामुळे काय होणार मित्रांनो, की जेवढ्या जणांनी डबल फॉर्म भरला आहे सगळ्यांवरती टांगती तलवार येणार का, तर येणार. त्यामुळे मित्रांनो ज्या गोष्टी सांगत असतो आपण यूट्यूबवरती, मीच नाही अदर कोणतेही चॅनल असतील, ज्या चांगल्या गोष्टी सांगत असतील त्या नक्कीच ऐका, त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.